मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात रविवारी 30 जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे। तरी आता खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव अशी 3 जिल्ह्यात तसंच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात मात्र आजपासून आठवडाभर म्हणजेच गुरुवार दिनांक 4 जुलैपर्यंत गुजरात राज्याच्या पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजेच डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता मात्र वाढली असल्याची माहिती ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर खुळे यांच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड, येवला या 5 तालुक्यात तसंच नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 6 जिल्ह्यात रविवारी 30 जूनपर्यंत मात्र वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे। मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार दिनांक 30 जूनपर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे। फक्त दरम्यानच्या 5 दिवसात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे। दरम्यान निवृत्त हवामान शास्त्रज्ञ KS होसाळीकर यांनी Xवर वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण किनारपट्टी भागात निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।